नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज एक महत्त्वाची बातमी आपल्यासमोर आणायची आहे. ती आहे तुळजापूरमधली आणि तुळजापूरच्या ड्रग्स रॅकेट संदर्भातली. या ड्रग्स रॅकेट संदर्भात अनेक वेगवेगळे खुलासे रोजच्या रोज नव्यानं पुढे येत आहेत. आणि यातली धक्कादायक बातमी म्हणजे या ड्रग्स रॅकेटमधले तुळजाभवानी मंदिरातील जवळपास 13 आरोपी जे पुजारी होते त्यांची नावं निष्पन्न झाल्याचं पुढे येत आहे. याच्यामध्ये आधी केवळ फक्त राजकीय कार्यकर्तेच सहभागी असल्याचं बोललं जात होतं. ते आरोपी देखील आहे त्याच्यामध्ये. पण आता जर तुळजाभवानी मंदिरातील पुजारीच जर अशा ड्रग रॅकेटमध्ये असतील तर खरोखरीच ती अतिशय धक्कादायक आणि त्याहून जर म्हटलं तर दयनीय अशी ती गोष्ट ठरणार आहे. म्हणजे ज्या पवित्र मंदिरातील पुजाऱ्यांवरती भाविकांचा विश्वास असतो ते जर अशा हीन दर्जाचे उद्योग जर करत असतील तर भक्तांच्या विश्वासाला तडा जाण्याचा हा सगळा प्रकार आहे. आता या प्रकरणामध्ये जे काही पुजारी आहेत त्या पुजाऱ्यांची नावं जिल्हाधिकारी कार्यालय आणि तुळजाभवानी ट्रस्ट जो आहे जे आहे त्यांनी मागितलेले आहेत. आता यातल्या अनेकांचं म्हणणं असं आहे की हे पुजारी आहेत किंवा पुजारी नाहीत याविषयी आता वेगवेगळा वाद सुरू आहे. आता जे पुजाऱ्यांचे समर्थक आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की हे जे नावं जी निष्पन्न झालेली आहेत ते काही रेग्युलररित्या देवीच्या पूजेसाठी येत नव्हते. पण आता खरं खोटं याबाबत पोलीस काही सांगत नाही आहेत. पोलीस असं म्हणत आहेत की याबाबतची माहिती आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाला देऊ आणि तुळजाभवानी मंदिर ट्रस्टला देऊ. यातलं खरं खोटं जे काय आहे ते पोलिसांसमोर यायला हवं होतं. आता अशी जर उलटी बातमी अशी आली असती की एखाद्या मशिदीतील मुल्ला जर अशा ड्रग रॅकेटमध्ये सहभागी असता तर त्याची देशभरामध्ये दखल घेतली गेली असती, देशभरामध्ये तो चर्चेचा विषय झाला असता आणि एखाद्या धर्माच्या विरोधात देखील हे प्रकरण वापरलं गेलं असतं. पण याच्यावरती ना राजकीय कार्यकर्ते व्यक्त होत ना आपलं प्रशासकीय अधिकारी तितक्या स्पष्टपणे व्यक्त होत. आता याच्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये जो प्रॉब्लेम आहे किंवा जो काही राजकीय वाद आहे त्याच्यामध्ये एक भाजपचे आमदार राणा जगजितसिंह आणि खासदार शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर यांच्यामधला राजकीय कलगीतुरा रंगला होता. हे जे कोणी आरोपी आहेत ते कोणाच्या गटाचे आहेत, कोणत्या पक्षातले आहेत याच्यावरनं त्यांनी एकमेकांवर आरोप केलेले होते. आता ओमराजे निंबाळकर यांनी हा विषय संसदेमध्ये मांडला, लोकसभेवरती त्याच्यामध्ये भाषण केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं लक्ष वेधण्याचं काम त्यांनी त्याच्यामध्ये केलं. दुसरीकडे आमदार राणा जगजितसिंह यांनी देखील याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं लक्ष वेधलेलं आहे. याच्यामध्ये एकूण 35 आरोपी आहेत आणि त्यातले 21 आरोपी अजून फरार आहेत. म्हणजे जर हे दोन्ही राजकीय नेते एवढ्या गंभीरतेने हा जर विषय मांडत असतील तर गेल्या 2 महिन्यापासून 21 आरोपी अशा महत्त्वाच्या प्रकरणामध्ये फरार कसे राहू शकतात याचं उत्तर खरं तर ओमराजे निंबाळकर आणि राणा जगजितसिंह यांनी देखील द्यायला हवं. आणि तुम्ही दोघी अतिशय गंभीरतेने हा विषय मांडत आहात मग प्रशासनाला याबाबत जाब विचारायला नको का? दुसरी गोष्ट, जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा एक व्हिडिओ मध्यंतरी व्हायरल झालेला होता आणि त्यांच्याकडे मला वाटतं पुजाऱ्यांचं शिष्टमंडळ गेलेलं होतं आणि पोलीस हे पुजाऱ्यांवरती दमदाटी करत असल्याची तक्रार प्रताप सरनाईकांकडे करण्यात आलेली होती. त्याबद्दल सरनाईक हे पोलीस अधिकाऱ्यांना झापत असल्याचा तो व्हिडिओ आहे. आणि पुजाऱ्यांचं म्हणणं असं होतं की खरोखरीच आमच्यावरती अन्याय होत आहेत आणि पोलीस आमच्याकडे दमबाजी करत आहेत. मग आता या घटनेनंतर 13 पुजारी जर याच्यामध्ये सहभागी असतील तर जी काही पुजाऱ्यांची संघटना आहे किंवा जे काही पुजाऱ्यांचे शिष्टमंडळ आहे ते याच्यावरती बोलणार आहे की नाही हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आता याच्यामध्ये जे कोणी राजकीय नेते आहेत की राजकीय कनेक्शन यांचं काय काय आहे आणि राजकीय कनेक्शन पोटी या आरोपींचे देखील ओमराजे निंबाळकर यांच्यासोबतचे फोटो देखील व्हायरल झालेले होते. आणि दुसरी गोष्ट, भाजपचे, शिंदे गटाचे आणि काँग्रेसचे देखील काम करणारे नेते मंडळी देखील या प्रकरणामध्ये आरोपी म्हणून आहेत. आता कोणताही राजकीय नेता अशा ड्रग्समधल्या आरोपींना थारा देईल असं मला वाटत नाहीत. पण यातले राजकीय आरोप जरी बाजूला सोडले तरी राजकीय कार्यकर्तेच जर यातले सूत्रधार असतील तर खरोखरीच
धाराशिवमधल्या राजकीय नेत्यांनी देखील अशा कार्यकर्त्यांची आता खरोखरीच चाचणी करून किंवा गाळणी लावूनच त्यांना आपल्या पक्षाचं पदाधिकारी किंवा राजकीय पदांवरती नेमलं पाहिजे. म्हणजे राहुल परमेश्वर आणि सुमित शिंदे हे या उबाटा गटाचे कार्यकर्ते म्हणून या प्रकरणातले आरोपी आहेत आणि ओमराजे निंबाळकर यांच्यासोबत त्यांचे फोटो देखील आलेले आहेत. भाजपशी संबंधित विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे याचं देखील नाव आलेलं आहे. चंद्रकांत उर्फ बापू कने हा तुळजापूरचा माजी नगराध्यक्ष आहे आणि भाजपशी संबंधित आहे, पण आत्ता विधानसभा निवडणुकीत त्यानं काँग्रेसचा प्रचार केलेला होता. म्हणजे त्यांनी भाजपलाही सोडलेलं नाही, काँग्रेसलाही सोडलेलं नाही असं देखील दिसून येत आहे. विनोद उर्फ पिटू गंगणे हे तुळजापूरचे माजी नगराध्यक्ष आहेत आणि ते भाजपशी संबंधित असल्याचं सांगण्यात येत आहेत. म्हणजे काय, सर्वपक्षीय कार्यकर्ते या अशा हीन दर्जाच्या रॅकेटमध्ये आहेत. आता हे जे रॅकेट सुरू झालेलं होतं, हे रॅकेट सुरू झाल्याचं आधीपासून लोकांना माहिती होतं. जवळपास तुळजापूरमधले 1,500 तरुण हे ड्रग्सच्या विळख्यात असल्याचा एक सुरुवातीला चर्चा होती आणि 14 फेब्रुवारीला म्हणजे 14 फेब्रुवारीच्या रात्री खरं तर 2.5 लाखाचं ड्रग सापडलं. पोलिसांच्या एका त्या छाप्यामध्ये म्हणजे तामलवाडी या ठिकाणी जो पोलिसांनी छापा टाकलेला होता त्या ठिकाणी 2.5 लाखाच्या 59 पुड्या सुरुवातीला सापडल्या होत्या. त्यानंतर या ड्रग्सचं सगळं जे प्रकरण आहे हे प्रकरण मुंबईपर्यंत पोहोचल्याचं देखील लक्षात आलेलं आणि संगीता गोळे नावाची जी महिला आहे या महिलेला मग पोलिसांनी अटक केली. आता यातला आणखीन एक ट्विस्ट असा आहे की ओमराजे निंबाळकर असं म्हणत आहेत की या महिलेच्या अकाउंटवरती तब्बल 5 कोटी रुपये एकाच अकाउंटवरनं आलेले आहेत. म्हणजे कोणी दिले, कसे दिले याबाबत पोलिसांनी तपास केलेला आहे का? जर केला असेल तर त्याची पारदर्शकता का पुढे आलेली नाही आहे आणि झाला नसेल तर याच्याबाबत राज्य सरकार काय करत आहेत हे देखील समजणं गरजेचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये मग मार्च 2025मध्ये काही आरोपींना त्याच्यामध्ये अटक केलेली होती, ज्याच्यामध्ये स्वराज उर्फ पिनू तेलंग, वैभव गळे, संतोष खोत यांचा समावेश होता. आणि याच 3 आरोपींना पकडल्यानंतर संगीता गोळेच्या अकाउंटवरनं 5 कोटीचा व्यवहार झाल्याचं निष्पन्न झालेलं होतं. तिच्याकडनं सोनं देखील जप्त करण्यात आलेलं आहे. त्यानंतर आणखीन 10 आरोपी याच्यामध्ये पुढे निष्पन्न झाले आणि 21पर्यंत या आरोपींची संख्या पोहोचली. आता याच्यामध्ये राजकीय कार्यकर्ता सहभाग हा पुढे सापडत गेला आणि माजी नगराध्यक्षांच्या गाडीचा देखील वापर याच्यामध्ये झाल्याचं, या ड्रग वाहतुकीसाठी झाल्याचं लक्षात आल्यानंतर या प्रकरणाला गंभीर वळण मिळालेलं आहे. आता राजकीय कार्यकर्ते आले, माजी नगराध्यक्ष आले, राजकीय वाद झाले. आता इथपर्यंत हे प्रकरण मर्यादित होतं. त्यानंतर जवळपास 13 पुजाऱ्यांची नावं आता निष्पन्न झालेली आहेत आणि म्हणजे एकूणच त्यांनी मंदिर सोडलं नाही, राजकीय पक्ष सोडले नाहीत, मुंबईमधले काही ड्रग पेडलर सोडले नाहीत आणि यांची ही सगळी मिलीभगत असल्याचं निष्पन्न झालेलं आहे. आता हे पुजारी दैनंदिन पूजेमध्ये सहभागी होते की नाही किंवा खरोखरीच ते पुजारी आहेत का याचा शोध घ्यावा लागेल. पण यांचा हे जे 13 जी नावं आहेत यांचा पुजाऱ्यांशी किंवा पूजेशी काही ना काहीतरी संदर्भ आहे, संबंध आहे एवढं मात्र निश्चित. आता ज्या टेक्निकॅलिटीमध्ये किंवा त्याच्या तांत्रिक तपशिलामध्ये जाणं आत्ता योग्य ठरणार नाही. हे पुजारी कोणाशी संबंधित होते, कोणाकडनं ड्रग घेत होते किंवा त्यांचा खरा मास्टर माइंड कोण आहे याच्यावर मात्र पोलीस अजूनही प्रकाशझोत टाकत नाही आहेत. त्यामुळं यातनं तुळजापूरची बदनामी होत आहे, पुजाऱ्यांचीही बदनामी होत आहे. त्यामुळं खरोखरीच पोलिसांनीच यातनं दूध का दूध आणि पाणी का पाणी करायला हवं. त्यामुळेच जे कोणी दोषी असतील, पुजारी असोत, राजकीय पदाधिकारी असोत, त्यांना कायद्याच्या कचाट्यामध्ये पकडणं गरजेचं आहे. अन्यथा जे आपण ड्रग रॅकेट केवळ पुण्या मुंबईपुरतं मर्यादित असं बोलत होतो ते जर तुळजापूर किंवा भूमपरांड्यापर्यंत जर पोहोचत असेल तर राज्यातल्या पोलीस यंत्रणेवरती देखील प्रश्न उपस्थित होतात. त्यामुळे हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. केवळ पुण्या मुंबईच्याच बातम्यांवरती माध्यमांचं लक्ष मोठ्या प्रमाणात केंद्रित झालं असल्यामुळे या प्रकरणाकडे खरं तर राजकीय नेत्यांचं देखील त्या पद्धतीनं
दुर्लक्ष झालं, ते गंभीरतेने अजूनही घेतलं गेलेलं नाही आहे असं मला वाटत आहे. त्यामुळं आता या पुजाऱ्यांची नावं आल्यानंतर देखील आता सरकारनं आणि पोलिसांनी खडबडून जागं व्हायला हवं आणि त्याचा निकाल, त्याचा तपास जो आहे तो मास्टर माइंडपर्यंत पोहोचला पाहिजे. ही अपेक्षा धरणं काही चुकीचं ठरणार नाही. तुम्हाला काय वाटतं? या प्रकारचा तपास पोलीस योग्यरित्या करत आहेत का? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा आणि पाहत राहा लेट्सअप मराठी.